नमस्कार, मी परमदास जाधव. आज सूर्यास्त हे सुमारे 6:35 झालेला आहे. तर आज मोठा सण नसला तरी काही मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले. स्थानिक स्तरावर भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला आज मिळाली. तर राज्यात पाण्याची टंचाई हळूहळू वाढत आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भात परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा झाला आहे. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडे वळावे, हा सल्ला दिलेला आहे. तर सरकार लवकरच नवीन योजना जाहीर करणार आहे. तर आजचा हवामान. राज्यात उष्णतेची लाट कायम, मात्र तापमान हे 38 ते 40 अंश इतकं आज होतं. पुढील 3 दिवसात तापमान वाढण्याचे अंदाज. उष्माघाताचा धोका वाढला आहे. भारतात अनेक भागात पाऊस आला तर हवामान खात्याने बहुतांश राज्यात वादळ आणि पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. तर डॉक्टरांचा सल्ला आज. दुपारी बाहेर जाऊ नका, जास्त पाणी प्या, हलके कपडे वापरा. शिक्षण क्षेत्रात मोठी हालचाल सुरू आहे. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता. अनेक शाळांमध्ये रिक्त पदे आहेत. B.Ed आणि D.Ed केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर आसाम विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ हे आहेत. तर मात्र याचे निकाल हे 4 मेला होणार आहेत. तर आजचे शेअर बाजार. आज काही कंपन्यांचे शेअर घसरले. तर IT आणि बँकिंग सेक्टरमध्ये दबाव. तज्ज्ञांचा सल्ला, दीर्घकालीन गुंतवणूक करा आणि घाबरू नका. तर सोने हे 1,57,000 प्रति 10 ग्रॅम इतकं झालं. तर ते 2,240 रुपयांनी आज घसरला. टीम इंडिया पुढील सामन्यासाठी सज्ज. खेळाडूंना चाहत्यांचा उत्साह. आगामी मालिका महत्त्वाची ठरणार. सरकारकडून नवीन योजना. शेतकरी, महिला आणि गरीब कुटुंबांना मदत. आर्थिक सहाय्य दिले जाणार, मात्र अर्ज प्रक्रिया सोपी केली जाणार. उष्णतेमुळे आरोग्य समस्या वाढल्या. लहान मुलं आणि वृद्धांना जास्त धोका. तर या उष्णतेपासून काही उपाय आहेत. पाणी प्या, उन्हात कमी जा, ऊन टाळा, दुपारी बाहेर फिरू नका. तर राज्यात नोकरीची संधी वाढत आहे. शिक्षण क्षेत्रात भरती. सरकारी विभागात रिक्त पदे आहेत. खाजगी क्षेत्रातही संधी वाढल्या. तरुणांनी तयारी सुरू ठेवा. तर AI तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे. डिजिटल कामे वाढत आहेत. तर फ्रीलान्सिंग, ऑनलाईन कमाईच्या संधीसुद्धा. युवकांसाठी AI स्किल शिकणे गरजेचे आहे. जगभरात आर्थिक आणि राजकीय हालचाली. काही देशांमध्ये तणाव. जागतिक बाजारामध्ये आपल्याला आज परिणाम दिसून आला. तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडू शकतोय. एका गावाने बचतीसाठी मोठा उपक्रम सुरू केलेला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, भविष्यासाठी पाणी साठवण इत्यादी इतर गावांसाठी प्रेरणा देणारी ही बातमी आहे.
तर ह्या होत्या आजच्या बातम्या. तर आता उद्या आपण सकाळी भेटूया. इथेच थांबतो. धन्यवाद.